चांदवड तालुक्यातील भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी आगामी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी माघार घेत असून आपले भाऊ केदारनाना आहेर यांना पाठिंबा देत आहे। तसेच मी ही माघार माझ्या भाऊ केदारनाना आहेर यांना मिळावी व चांदवड देवळा विधानसभेच्या जागेवर त्यांना मिळावी असे त्यांनी सांगितले। त्याचप्रमाणे केदारनाना आहेर यांनी सांगितले की माझ्या भावाने माझ्यासाठी मोठेपण दाखवले असे सांगितले। वेळेस आपल्याला काही कधी कटू निर्णय घ्यावे लागतात। मी सर्वप्रथम आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोन्ही तालुक्याच्या नेत्यांना विनंती करेल, त्यांची माफी मागेल की हा निर्णय घेत असताना मी सुरुवातीला त्यांच्याशी चर्चा केली नाही, पण त्याचबरोबर माझी त्यांच्यापासूनही अपेक्षा राहील की ते पण माझी भूमिका समजून घेतील। आतापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये जसं एक परिवार म्हणून आपला पक्ष काम केलेला आहे, त्याच भूमिकेतनं आपण पुढे जाऊ। त्याच भूमिकेतनं येणाऱ्या विधानसभेमध्ये पण आपण विजय संपादन करू। खरं तर आता विरोधक कुठेतरी याच्यामध्येही राजकारण करण्याचा प्रयत्न करतील की हे बाबा दोन्ही भावांचं आधीच ठरलेलं होतं आणि मग हे जनतेला कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते। स्वाभाविक आहे, राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा सुरुवातीला काम करत असताना नानाची पण इच्छा होती, माझी पण इच्छा असताना आम्ही म्हटलं की शेवटी वातावरण कसं राहतं किंवा आपल्याला वरिष्ठ काय निर्णय देतात, पण शेवटी जेव्हा आता एक 2-3 आठवड्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये खाली घालमेल व्हायला लागली तेव्हा वरिष्ठांना आम्ही विनंती केली। सुरुवातीला 2दा-3दा मला वरिष्ठांनी नकार दिला होता की उमेदवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला करावी लागेल, पण इथं कुटुंबाचा कलह, इथं खाली होणारे जे काही कलह आहेत यालाही कुठेतरी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला। मागचे जेवढे काही सर्वे झाले, पोलिसांचे रिपोर्ट असतील, आयबीचे रिपोर्ट असतील, याच्यामध्ये क्लिअर कट चित्र होतं की माझी उमेदवारी जरी झाली तरी त्याच्यामध्ये नक्कीच मताधिक्याने ही सीट निवडून येणार आहे। ही भाजपची A+ यादीमधली सीट आहे आणि पहिल्या यादीमध्ये याचं माझ्या नावाचं डिक्लेरेशन इथे होणार होतं, पण हा आमचा निर्णय याला कुठेतरी काल पक्षाने मान्यता दिली। थोडंसं आमच्या डॉक्टरांचं असेल, काही लोकांना काल तिथूनही फोन आला होता, पण हे एकदा थोडंसं जर फुटलं तर त्याचा एक मेसेज खाली मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचा मेसेज जायला नाही पाहिजे आणि म्हणून ह्या सर्व बाबी प्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर मांडणं हे मला संयुक्तिक वाटलं आणि म्हणून मध्ये आणि नानामध्ये एक 15-20 दिवसापासून बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती आणि ही चर्चा सुरू होत असताना आपल्या मतदारसंघामध्ये आपण पर्याय देत असताना सर्व भाऊम किंवा सर्वानुमते आपल्या आपल्यामध्ये विचार करून विचार विमर्श करून याच्यामध्ये कुठेतरी भूमिका घ्यायला पाहिजे। पण ही भूमिका घेत असताना शेवटी पक्षाचा कौल घेणं हे पण महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मागचे 15 ते 20 दिवस आम्ही पक्षाच्या नेतृत्वाला भेटत होतो आणि याच्यामध्ये माझी भूमिका ही कायमच पहिले महायुतीचा आपला उमेदवार इथं विजयी झाला पाहिजे। आपली भारतीय जनता पक्षाची जी शिकवण आहे की पहिले राष्ट्र, मग पक्ष आणि मग आपण स्वयं, आणि याच्यामुळे खाली जेव्हा संभ्रम आणि खाली वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये दूषित होत असताना की पक्षाकडे ही मागणी केली की बाबा आम्हाला वरिष्ठांनी एकदा दोनदा आम्ही त्यांना भेटल्यानंतरही वरिष्ठांकडनं आम्हाला सिग्नल मिळत नव्हतं, पण पक्षाचं हित आपल्या मतदारसंघाला आमच्या परिवारामध्येही चर्चा झाली। मागच्या 2 वेळेस मी इथं प्रतिनिधित्व करत असताना नानाने पण तिथे मोठं मन केलं होतं आणि यावेळेस विधानसभेला उमेदवारी करत असताना मी पक्षाला विनंती केली की मला उमेदवारी यावेळेस न करू देण्याची पक्षाने मुभा द्यावी आणि मी केदारनानाच्या नावाची तिथं पक्षाकडे शिफारस केली। पण ह्या पक्षामध्ये आमच्याकडे एक पार्लिमेंटरी बोर्ड असतं, या पार्लिमेंटरी बोर्ड मधनं जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत मला एकट्याला किंवा नानाला हा निर्णय घेणं
आम्हाला पक्षाची शिस्त आहे. आणि त्याच्यामुळे काल जेव्हा आम्ही वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी मला ही मुभा दिली की ठीक आहे, यावेळेस तू उमेदवारी नाही केली तरी चालेल. याच्या पुढचा निर्णय जो आहे पक्ष संघटना हा पार्लिमेंटरी बोर्डमध्ये तिथं घेईल. मी माझ्याऐवजी नानाला उमेदवारी द्यावी अशी पक्षाला भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि पक्ष याच्यावर निर्णय घेऊन 1-2 दिवसामध्ये जेव्हा केव्हा उमेदवार याद्या जाहीर होतील त्यावेळेस पक्ष आम्हाला इथं उमेदवार देईल. हे काय मी सांगितलं म्हणून होतं असं नाहीये, पण ह्या पक्षाची रचना आहे. पण हे सर्व करत असताना आता कुठेतरी हे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 18 ते 20 हजाराचं जे मताधिक्य होतं, या विधानसभेला हे मताधिक्य 50 हजारापेक्षा जास्तच हे आपल्याला इथं मिळेल याची माझ्याही मनामध्ये खात्री आहे. आणि त्याचबरोबर आता मलाही या गोष्टीची आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असेल किंवा सर्व नेत्यांना या गोष्टीची मलाही खात्री द्यावीशी वाटते की मी जरी ह्या विधानसभेच्या रणांगणामध्ये जरी नसलो तरी मी दानवड देवळा विधानसभा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मी त्याच पद्धतीने काम करत राहणार आहे. समाजामध्ये असेल, आपलं काम असेल, पक्षाचं काम असेल, मी आत्ताच्या विधानसभेमधनं बाजूला आहे. मी काही माझ्या दैनंदिन कामापासून किंवा पक्षाच्या कामापासून किंवा आपल्या मतदारसंघापासून बाजूला जात नाहीये. कारण 1-2 दिवसापासून मलाही काही फोन यायला लागले की दादा नाशिकमध्ये उमेदवारी करू नका, दादा इकडे करू नका. हे सगळे संभ्रम आणि ह्या सगळ्या वावड्यांना कुठेतरी पूर्वविराम मिळायला पाहिजे. मी आपला मतदारसंघ सोडून कुठेही जात नाहीये. पण या इलेक्शनमध्ये पक्षाकडे आम्ही मागणी केल्या असल्याप्रमाणे महायुतीचा जो कोणी उमेदवार राहील त्या उमेदवाराच्या मागे आपल्या पक्षाची ताकद, माझी स्वतःची ताकद आपण भरभक्कमपणे उभी ठेवू आणि महायुतीचा उमेदवार 23 तारखेला 23 नोव्हेंबरला आपण विधानसभेमध्ये पाठवू एवढी आपल्या मार्फत मी सर्व जनतेला विनंती करत आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.